सिन्नर ठाणगाव रस्त्यावर उबेरवाडी हे एक गाव आहे। या गावापासून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर डुबेरगड आहे। पट्टा डोंगर रांगेवर बसलेला हा किल्ला चढाईच्या दृष्टिकोनातून खूपच सोपा आहे। समुद्र सपाटीपासून याची उंची साधारणतः 2607 फूट इतकी आहे। नमस्कार, मी मिलिंद ताजुळे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉग मध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत डुबेरगड या ठिकाणी ट्रेक करण्यासाठी। तर किल्ल्याच्या पायथ्याशी संत जनार्दन महाराज यांचा मठ आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक बाबा भेटलेले आहेत। तर आपण त्यांना थेट विचारून घेऊयात काय माहिती त्यांना सांगता येईल। थोडीशी मठाविषयी माहिती सांगा। हे माहिती अशी आहे की या ठिकाणी 15-20 वर्षापूर्वी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांची श्यामगिरी महाराज या ठिकाणी होऊन गेली। हे जंगल गावांचे असं त्यांचं महानिर्वाण झालं तिकडं, परंतु त्यांनी या ठिकाणी 2-4 ठिकाणी असं मंदिर बांधून दिलेलं। इथे शंकराचं एक मंदिर आहे आणि या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे आणि मुंजोबाचं मंदिर हे काय तिथं पारावरती मुंजोबाचं मंदिर आहे। तर किल्ल्यावर आले तर त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण महादेवाचं दर्शन घ्यायचं। आश्रमाला तुम्ही भेट देऊ शकता आणि किल्ल्यावर जाण्याची सुरुवात ही आपल्याला ह्या मार्गाने करायला लागणार आहे। या वडाच्या झाडाखालून आपण सुरुवात करणार आहोत। तर नागेश्वराचं हे जे मंदिर आहे आतमध्ये शिवपिंड आहे आणि अतिशय सुंदर आणि आकाराने मोठी बऱ्यापैकी आणि खूप छान आहे। वडाच्या झाडाखालून आपण थोडे पुढे जातो आणि लगेचच आपल्या डाव्या हाताला सप्तशृंगी मातेचे ठाणे आहे। सप्तशृंगी मातेच्या ठाण्याचं जसं आपण दर्शन घेतो त्याच्या मागूनच लगेचच पायरी मार्ग सुरू झालेला आहे आणि हा अगदी अलीकडच्या काळामध्ये बांधलेला पायरी मार्ग आहे। अगदी 5 मिनिटाच्या आत या ठिकाणी एक रेलिंग्सचा मार्ग दिसलेला आहे, पण तसं अवघड नाहीये, काही लावलेले आहेत पण रेलिंग्स हे पहा। पायरी मार्ग जो आहे बऱ्यापैकी तुटलेला आहे, सगळी दगडी जी आहेत ती बाहेर आली आहेत सगळी। हे पहा, हाही एक पायरी मार्ग आहे। पायरी मार्गाने जसंही आपण थोडं वरती येतो, रेलिंग्सचा दुसरा टप्पा म्हणू शकतो आपण त्याला, त्या ठिकाणी आल्यानंतर मला इथं या ठिकाणी माझ्या पाठीमागं पाहू शकता आपण, इथं एक छोटंसं होल दिसतंय आणि ते बघितल्यानंतर असं वाटतं की आतमध्ये मार्ग वगैरे होता की काय कधी। मी थोडंसं जवळनं दाखवतो। इकडे रस्ता जातोय आतमध्ये। किल्ला जेव्हा आपण चढायला सुरुवात करतो अगदी नॉन स्टॉप जर आलात तर 20 मिनिटं 25 मिनिटं लगेच संपतोय, सुरू झाला आणि संपला। आणि वर येईपर्यंत शेवटपर्यंत पायरी मार्ग आहे। थोडा थोडा तुटलाय कुठे पण डझंट मॅटर, आपण त्याला चांगला मार्ग म्हणूया। आणि लगेचच आपल्याला मंदिर दिसतंय या ठिकाणी सप्तशृंगी मातेचं, त्या तिथे मंदिर आहे। पायऱ्यांचा टप्पा जो आहे तो पूर्ण संपलेला आहे। आणखीनही जो थोडा शिल्लक आहे तो मंदिरापर्यंत घेऊन जातो, पण त्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी आपल्या उजव्या हाताला पाण्याची 2 टाकी दिसलेली आहेत। हे पहा, 1 आणि 2।
पाण्याची ही 2 टाकी जर सोडली तर गड म्हणून आणखी काही अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. तर आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत सप्तशृंगी मातेच्या मंदिराजवळ. तर आतमध्ये जाऊन आता दर्शन घेऊया. आपण पाहू शकता ही जी मूर्ती आहे आणि सप्तशृंगी माता वनी त्या मंदिरातली जी मूर्ती आहे यांच्यामध्ये साधर्म्य आहे. तर हिरव्या कलरची अतिशय सुंदर अशी चोळी देवीने घातलेली आहे. सप्तशृंगी मातेच्या मंदिराच्या अगदी बाजूला या ठिकाणी आपल्याला एक गणपतीची मूर्ती पाहायला मिळते. अतिशय सुंदर आहे. दुबेरगडावरील या देवीचे दर्शन घेण्यासाठी लोकांचा राबता असतो. या देवीमुळे या गडाला देवीचा डोंगर म्हणून ओळखले जाते. गडावरून आड किल्ला आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या पवनचक्क्या आपल्याला दिसतात. या गडाचा आवाका अत्यंत लहान असल्याने तो अगदीच थोड्या वेळात पाहून होतो. या गडाकडे येण्यापूर्वी सिन्नरमधील प्रसिद्ध गोंदेश्वर मंदिराला आम्ही भेट दिली. हे एक महादेवाचे मंदिर आहे जे 12व्या शतकातील आहे आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून त्याला घोषित केलेले आहे. हे मंदिर 5 मंदिरांचा समूह आहे. यातील गोदेश्वराचे मुख्य शिव मंदिर मध्यावर असून सभोवताली 4 उपदिशांना 4 मंदिरे आहेत, ज्यात पार्वती, गणपती, सूर्यदेव आणि विष्णुदेव विराजमान आहेत. तर संपूर्ण डुबेरगड हा आपला पाहून झालेला आहे. ऍक्च्युली अजिबात सुद्धा वेळ लागत नाही. आपण चढलो पायऱ्या चढून फक्त आलो एक 20 मिनिटांमध्ये वरती. आल्यानंतर सरळ सरळ रोड जातो या बाजूला आणि मंदिर आहे तिथे आणि ती जी टाकी आहे 2 ती या ठिकाणी आहे. म्हणजे अगदी थोड्याच वेळात हे सगळं फिरून होतं. मग मी आणि आकाश थोड्या वेळ तिथे बसलो शांत आणि आता थोडासा उशीर झालाय, अंधार पडायला लागल्यात, आता निघालो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात एका नवीन किल्ल्यावर. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.